नमस्कार छोटे फायटर सर्वांना नमस्कार. गुड मॉर्निंग. चला आले का? आलो ना सर, या. बर चला सुरू करूयात. तत्पूर्वी बाळांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये बेरीज आणि वजाबाकी ह्यांचे काही नियम स्टडी केले होते, बरोबर आहे का? बेरीज आणि वजाबाकी. आता आपल्याला ह्या लेक्चरमध्ये संख्यांची ओळख हा पार्ट स्टडी करायचा आहे. आणि हा पार्ट झाला की मग आपल्याला इंडेक्समध्ये कुठले कुठले चॅप्टर आहेत बाळांनो, त्या चॅप्टरचं मिनिंग काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारतात ते आपण पूर्ण एका लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. आणि मग इंडेक्सनुसार आपला पहिला चॅप्टर स्टार्ट होणार आहे, बरोबर आहे? यस. तत्पूर्वी आपली आजची जी हेडिंग आहे बाळांनो, संख्यांची ओळख. म्हणजे कुठल्या प्रकारच्या संख्या येतात किंवा नैसर्गिक संख्या काय असतात, समसंख्या काय असतात, विषम संख्या काय असतात, है ना, नॅचरल नंबर्स, ऑड नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, हे काय असतात हे आपण स्टडी करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. ओके, चला. आता हा आपला सिलेबसचा पार्ट आहे, त्याच्यामुळं जे तुमचे मित्र असतील त्यांना सांगा की बाबा सिलेबस स्टार्ट झालेला आहे. ओके, हां. आणि महत्त्वाची एक काय अजून एक सूचना, तुम्हाला ह्या संडेपर्यंत एक PDF देणार आहे बाळांनो मी. ती तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती मी PDF टाकणार आहे. ती सर्वांनी काय करायची, डाउनलोड करायची आणि त्याची प्रिंट काढून घेऊन यायची. ओके, हां. आणि काढलेली जी प्रिंट आहे त्याच्यावरती मी काही तुम्हाला लिहायला सांगणार आहे, ते मात्र कोणालाही द्यायची नाही. ती लिहिल्याच्या नंतर का? कारण तुम्हाला त्याच्यानंतर परत स्वतः पूर्ण लिहावं लागेल, म्हणून कोणाला द्यायची नाही. ओके, यस. चला, आता काल सुंबे सरांनी आपल्याला सर्वांना अभ्यासक्रमाची ओळख पूर्ण सांगितलेली आहे की नेमकं काय आहे, इंग्रजी ग्रामरमध्ये काय आहे, मराठी व्याकरणाचा जो भाग असेल त्याच्यामध्ये काय आहे, पूर्ण जे काय असेल डिटेल सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, बरोबर आहे? यस. आता सरांचा प्लॅन आहे पुढचं की बाबा आपल्याला आता विद्यार्थ्यांना अजून थोडंसं वेगळ्या प्लॅनिंगमध्ये आहेत सर, तुम्हाला सांगतीलच पुढच्या लेक्चरमध्ये. यस, फार स्टडी करताय बघा त्याच्यावरती की नेमकं काय करायला पाहिजे, कारण त्यांचा अनुभव स्कॉलरशिपचा फक्त 15 वर्षाचा आहे, जवळपास 15 वर्ष, आणि बाकी स्पर्धा परीक्षांचा वेगळा. ठीक आहे, त्या अनुभवाच्या जोरावर सरांनी तो प्लॅन केला आहे. आता आपल्याला बाळांनो याच्यामध्ये संख्यांची ओळख पाहताना पहिल्यांदा एकक काय असतं, दशक काय असतं, हजार काय असतं, सहस्त्र, दश हजार काय असतं, लाख हे काय असतं, याची एक आपल्याला थोडीशी ओळख आहे, राईट. आणि मग त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो किंवा संख्या. पण हा जो भाग आहे एकक दशक शतकवाला, हा आपण कुठे घेणार आहे, आपल्या चॅप्टरमध्ये सुद्धा घेणार आहे. ठीक आहे ना. या आता सर्वात पहिले पहा, तुम्हाला एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी अब्ज 10 अब्ज हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे ना? सर्वांना माहिती आहे की बाबा ते काय असतं, कारण इयत्ता तिसरीच्या म्हणजे आपण गेल्या वर्षी पण शिकलोय. त्याचबरोबर मिशन आरंभची परीक्षा तुम्ही दिली असेल तर त्यांच्या सिलेबसमध्ये सुद्धा आपण शिकलोय सुरुवातीलाच, त्याच्यामुळं ते सर्वांनाच येतं. समजा मी असं लिहिलं 78920135 असं काहीतरी लिहिलं, समजा एक नंबर आहे हा, तर या शेवटच्या डिजिटला आपण काय म्हणतो बाळांनो, लास्ट डिजिटला, ह्याला म्हणतो युनिट डिजिट. ह्याला काय म्हणतो, युनिट डिजिट किंवा वन्स प्लेस. काय म्हणायचं, वन्स प्लेस, बरोबर आहे? यस. मग याला म्हणतो बाळांनो आपण एकक स्थानचा अंक किंवा एकक, त्याला म्हणतो आपण वन्स प्लेस किंवा युनिट डिजिट, राईट? यस, असं म्हणतो. त्याच्यानंतर हा जो 2 नंबरचा आहे बाळांनो, ह्याला काय म्हणतो आपल्याला माहिती आहे, दशक स्थानचा अंक, ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो टेन्स प्लेस. काय म्हणतो, टेन्स प्लेस, राईट. आणि हा जो थर्ड असतो याला म्हणतो आपण शतक स्थानचा अंक, ज्याला आपण काय म्हणतो, 100th प्लेस, बरोबर आहे ना? 100th प्लेस, 100th प्लेस. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलो आपण, याला म्हणतो हजार. यालाच दुसरं नाव आहे बाळांनो सहस्त्र. काय, सहस्त्र, हे एक लक्षात राहू द्या, हजार सहस्त्र, बरोबर आहे ना? मग याला काय म्हणतो आपण, 1000 प्लेस. ओके, बर. त्याच्यानंतर हा आपण पुढे आलो याला, तर याला म्हणतो 10,000.
10,000. काय म्हणतो? 10,000. बरोबर आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलो तर लाख म्हणतो. लाख, लक्ष, लाख किंवा लॅक सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. लाख, लक्ष, लाख, लक्ष. बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर इथं 10 लाख, याला काय म्हणायचं? 10 लाख. इथं दशलक्ष, 10 लाख असं त्याचा अर्थ होतो. दशलक्ष किंवा दशलाख. ओके. दशलक्ष हे सर्वांना माहिती आहे. बरोबर आहे ना. आपण थोडंसं पुढे जाणार आहे अजून. त्याच्यानंतर हे आलं तुमचं कोटी आणि करोड, ज्याला काय म्हणतो आपण? करोड. आणि समजा अजून एखादा डिजिट असेल बाळांनो 3, ह्याला म्हणतो आपण दशकोटी, 10 करोड. बरोबर आहे. असे हा आपल्याला डिजिट आणि त्यांच्या प्लेसेसवरनं त्यांचं काय असतं तर ते प्लेस व्हॅल्यू वगैरे काय डिसाईड करता येते. पुढे ते आपल्याला चॅप्टर पण आहेत. आलं लक्षात? हे आपलं संख्या आहे. आपण घेताना संख्या रेषेपासून घेणार आहे. आलं लक्षात? झिरोच्या मागे ऋण संख्या असतात, निगेटिव्ह नंबर्स असतात, निगेटिव्ह इंटिजर्स असतात. आणि झिरो पासून राईट साईडला गेलं तर पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात, धनसंख्या असतात. ओके, राईट. मग हा जो भाग आहे ना, हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे जवळपास. राईट. ओके. मग आता बाळांनो आपण काय करू माहिती आहे? रोमन संख्या काय असतात, नैसर्गिक संख्या काय असतात, त्याच्यानंतर पूर्ण संख्या काय असतात, पूर्णांक संख्या काय असतात, तर हे बघू. ओके. चला याच्यामध्ये आपण चॅप्टर जेव्हा स्टार्ट करू ह्याला डिटेल स्टडी करायचं बाळांनो. याला काय करायचंय? थोडं डिटेल स्टडी करायचं आपल्याला. चला या आता बघा आपल्याला आता आपल्याला सुरुवात करायची. समजा पहिली, ज्याचं नाव आहे बाळांनो, संख्यांच्या ओळखीमध्ये पहिला नंबर लागतो, ज्याचं नाव येतं नैसर्गिक संख्या. राईट. नैसर्गिक संख्या, ज्याला आपण म्हणतो नॅचरल नंबर. नॅचरल नंबर. बरोबर आहे. आता हा नंबर सिस्टमचा भाग आहे. म्हणजे काय? पूर्ण एक अशी सिस्टम आहे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे नंबर येतात आणि त्याच्यातला पहिला आपला प्रकार येतो नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. बरोबर आहे. आता बाळांनो पहा, हे नोट करायचं बरं तुम्हाला. जेव्हा आपण चॅप्टर स्टार्ट करू वगैरे तेव्हा आपण परत घेणारच आहे. पण पाहता नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर, ह्यांना नैसर्गिक का म्हणत असतील? त्याचबरोबर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संख्यांचा वापर होतो हे पण आपल्याला महत्वाचं आहे. पहा बाळांनो, आता समजा 1 मिनिट 4 नैसर्गिक आहे का नाही तुम्ही सांगायचा. 1, 0, 5, -3, -2 याच्यापैकी कोण नैसर्गिक आहे, कोण नैसर्गिक नाही, आपल्याला ओळखता आलं पाहिजे ना. नैसर्गिक संख्या ओळखता आल्या पाहिजे. चला, नैसर्गिक संख्या ओळखता आल्या पाहिजे. आपण जेव्हा स्टार्ट करूत ना बाळांनो, ऍक्च्युअल आपला इंडेक्स प्रमाणे चॅप्टर, तर आपण इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचं वेगळं असेल, मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा क्लास वेगळा असेल. ओके. कॉमन नसेल किंवा याच्यामध्ये आपण टायमिंग सुद्धा वेगळा वेगळा ठेवलेला आहे ना, तर ते तुमच्या सोयीनुसार ऍडजस्ट करता येईल. या इकडे आता बघा याच्यात काय दिले आपल्याला. 4, 5, 6, 1, 0, 5, -3, -2 हे नंबर दिलेत. तर तुम्ही कमेंट करा बरं, फास्ट कमेंट करा. ह्याच्यापैकी कोण नॅचरल नंबर आहे बाळांनो, सांगा बरं. बरं, नेमकं नॅचरल नंबर काय पहिले हे सांगू. ठीक आहे. चला आता पाहता इथे ज्या संख्यांचा वापर, द नंबर विच इज, मी अगोदर पूर्ण मराठीत लिहितो मग इंग्लिशमध्ये लिहितो. ज्या संख्यांचा वापर, बघा, ज्या संख्यांचा वापर दररोजच्या व्यवहारामध्ये, म्हणजे काय, दैनंदिन जीवनामध्ये असं त्याला म्हणतो. पहा, ज्या संख्यांचा वापर दररोजच्या व्यवहारामध्ये केला जातो त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. बरोबर आहे. बर, आता मला एक सांगा बरं बाळांनो, पहा, नैसर्गिक संख्या म्हणतात, तुम्हाला नोट करायचे. पण हा वापर कशासाठी होतो, कशासाठी होतो पहा बरं. आता समजा तुम्ही मामाच्या गावाला गेले आंबे खायला. काय खायला गेले? आंबे खायला. बरोबर आहे. आणि तुम्ही काय केलं? खूप आंबे खाल्ले आणि तुम्ही मोजले, म्या आज दिवसातले टोटल 20 आंबे खाल्ले. किती आंबे खाल्ले?
20 आंबे खाल्ले असं म्हणतो. मग तो जो 20 वापरलाय बाळांनो, 20, काय मी 20 आंबे खाल्ले, 20 आंबे खाल्ले, तर जो 20 आहे तो 20 आपण मोजण्यासाठी वापरला का नाही. किती आंबे, 20 आंबे. किती आंबे, 15 आंबे. किती आंबे, 10 आंबे. किती चॉकलेट, 3 चॉकलेट. किती चॉकलेट, 2 चॉकलेट असं म्हणतो. किती नोटबुक, 4 नोटबुक. मग हे 4, 2, 3, 1 हे काय आहे, हे नंबर्स आहेत बाळांनो, आणि यांचा वापर दररोजच्या जीवनामध्ये होतो. मग तुम्ही म्हणसाल तर मग सगळ्यांचाच होतो. बर, हा वापर कशासाठी केला, मोजण्यासाठी केला. कशासाठी केला, मोजण्यासाठी. पाहता हा, या संख्यांचा वापर या संख्यांचा वापर कशासाठी होतो, मोजण्यासाठी. या संख्यांचा वापर मोजण्यासाठी, या संख्यांचा वापर मोजण्यासाठी होतो. कशासाठी होतो, मोजण्यासाठी होतो. म्हणून बघा, म्हणून 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 त्यांना काय म्हणतात, मोज संख्या. काउंटिंग नंबर्स, मोज संख्या म्हणतात. बर, मी याला काय करतो, एकदा इंग्लिशमध्ये लिहितो म्हणजे तुम्हाला थोडंसं अंडरस्टँडिंगला इझी जाईल. चला कमेंट करत चला बेटा, फास्ट कमेंट करत चला. मोज संख्या म्हणतात. बर, हे कट करतो मी, वापस लिहितो नंतर. पाहता इथे इंग्लिशमध्ये याला, द नंबर्स विच इज यूज, पहा, नंबर्स विच इज यूज टू मेजर. पहा, तसं आहे नको, द नंबर्स विच इज यूज इन अवर असल्या, इन अवर डेली लाईफ. बघा, डेली लाईफ फॉर काउंटिंग. कशासाठी, मोजण्यासाठी. बरोबर आहे की नाही. यस. चला, तर नंबर्स विच इज यूज इन अवर डेली लाईफ फॉर काउंटिंग आर कॉल्ड, बोलो का कहते उसे कहते नॅचरल नंबर्स. नॅचुरल नंबर्स का कहते, नॅचुरल नंबर्स. राईट. तर हे आहे बाळांनो तुमचं एक्झाम्पल. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. मला सांगायचं तुम्ही कोणती कोणती संख्या यूज होते. ठीक आहे. पहा, आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं, 5, 4, 7, 9, 0, 2, -1, -3, -5 याच्यापैकी तुम्हाला सांगायचे की कोणते नॅचरल नंबर आहेत, कोणत्या नैसर्गिक संख्या आहेत आणि कोणत्या नाहीत. बोला. सांगा बरं मला आता. चलो, महत्वाचा पॉइंट. सांगा काय असेल, बोलिये. एकदम सोपं राव. मी उदाहरण देतो तुम्हाला. पहा, समजा आता काय केले, पहा, तुम्ही मामाच्या गावाला गेले, उन्हाळ्यात गेले. बर, कशासाठी गेले, आंबे खायसाठी गेले, है ना. बर, मग आता तिथं गेल्याच्या नंतर पहा, आता गेल्यानंतर तुम्ही काय म्हटले मामाला, मामा बघा मला 2-3 आंबे खायचेत, मला 2-3 आंबे दे. मामा देईन का नाही तुम्हाला, बरोबर आहे. समजा आपण ठेवलेले असतील घरामध्ये, तर मामा काय करणार, तुम्हाला 2-3 आंबे देणार की नाही, देणार. कारण तुम्ही मागितले ना त्याला, 2-3 आंबे दे, मामानं दिले. बरोबर आहे. मग आता पुढं पहा, पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही काय म्हटले मामाला, मामा मला आहे ना आज 0 आंबे दे. काय म्हटले तुम्ही मामाला, 0 आंबे दे. मामा टेन्शनमध्ये आला. ह्या भाच्याला झालं तर काय म्हणला, ह्यानं 0 आंबे मागतोय म्हणलाय. 0 कुठं आंबे असतात काय, 0 कुठं संख्या असते काय, असं म्हणायचे मामाला. बरोबर आहे. मामा म्हणला, भाच्या अरे 0 कुठं आंबे असतात होय. मग तुम्हाला देईन का मामा, देणारच नाही. कारण तुम्ही म्हणले त्याला 0 आंबे दे. मामा म्हणला 0 आंबेच नसतात म्हणलाय, जाय म्हणलाय, देईन आम्ही म्हणलाय. मग 0 आंबे मामा देणार नाही, कारण मामाला माहित आहे 0 देताच येत नसते. म्हणून 0चा वापर तुमचा तिथं झाला का नाही. दररोजच्या जीवनामध्ये बाळांनो 0चा वापर होत नाही. मग तुम्ही म्हणसाल, काय सर तुम्ही सांगताय, इथं मी आज सकाळीच 2 चॉकलेट खाल्ले म्हणला 10 रुपयाचे, तर बरोबर आहे की नाही. लगेच काय म्हणले तुम्ही, सर मी आज सकाळीच 10 रुपयाचे 2 चॉकलेट खाल्ला.
आणि तुम्ही म्हणता अहो, इथं शून्याचा वापर नाही. बघा बरं या 10 मध्ये शून्य नाही का? हाय की शून्य? ए पिंट्या, हे बाळ्या, हे 10 वय माय 10, हे शून्य नव, हे कोण वय? 10 वय 10. हा 10 ही एक संख्या आहे, त्याच्यात शून्य नाही म्हणता येणार आपल्याला वेगळा. ती 10 संख्या आहे म्हणून तू चॉकलेट खाल्ला. जाय बरं दुकानदाराला फक्त नुसता शून्यच देऊन ये बरं. दुकानदार चॉकलेट देतं का? नाही. मामान तुला आंबे दिले का? नाही दिले. म्हणजे बाळांनो 10चा वापर होतोय, हे शून्य नाहीये, हे 10 आहे. पण एकट्या शून्याचा वापर होईच ना. होतय का? नाही होत. मग काय करायचं? मग शून्याचा वापर होत नाही म्हणायचं, मग ही नैसर्गिक संख्या नाही म्हणायचं. ज्याचा वापरच होत नाही ती नैसर्गिक संख्या नाही. मामानं तुम्हाला अगोदर 3 आंबे दे म्हटल्यानं लगेच दिला. पण आता मामाला तुम्ही जेव्हा म्हटले 0 आंबे दे मामा, मामा काय म्हटला? चल म्हणला 0 आंबे नसतात म्हटला. बरोबर आहे की नाही? तुम्ही दुकानावर गेले त्याला काय म्हणले? मला 0 चॉकलेट दे. काय देईन दुकानदार तुम्हाला? चॉकलेटच देणार नाही, कारण 0 नसतंच आहे. म्हणून बाळांनो शून्याचा वापर व्यवहारात होत नाही. व्यवहारात होतो का? नाही. हा लक्षात? हा एक झाला, शून्याचा वापर होत नाही. आता 3रा दिवस उजाडला. हा मग आणि बाळ्या गेला आणि बाळ्या मामाला म्हणला, मामा मला -2 आंबे दे. मामानं चप्पल काढली, बाळ्याच्या मागच लागला चप्पल घेऊन. का बरं? मामा म्हणला, भाच्या तू काही येडाबिडा झालास की काय? कारण यानं म्हटला म्हणा -2 आंबे दे. हा -2 आंबे कसं काय देईन राव? मायनस कुठं संख्या असते का? म्हणजे वस्तू असतात का? -2 आंबे, -3 चॉकलेट, -5 काहीतरी वह्या, -5 पेन, असं काय असतंय का? नसतंय. सरळ सरळ असतंय. काय? 2 आंबे, 3 आंबे, 5 वह्या, 4 वह्या, 9 वह्या, 10 वह्या, 10 पेन, 5 पेन, 7 पेन, हे असं असतंय. मायनसवालं नसतंय. मामानं पळवू हाणला बाळ्या. कशामुळे हाणला बाळ्या? कारण मामाला म्हणलाय मला -2 आंबे दे. मामा म्हणलाय -मध्ये आंबे नसतात, चल बाळा इथून. मामानं म्हणला की -2 आंबे नसतात, -3 आंबे हे पण नसतात, मायनस आंबेच नसतात म्हटलाय मामा. कळालं? हा मग बाळांनो मला सांगा, ह्या मायनसचा वापर केला का आपण? नाही केला. व्यवहारात होतो का? नाही होत. मग तुम्ही म्हणसाल हे कससाठी आहे? मायनस कससाठी आहे? हे फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन साठी असतंय बाळांनो, गणितीय क्रियांसाठी असतंय. पण आपल्याला असं दररोजच्या जीवनामध्ये मायनसचा आणि शून्याचा वापर होत नाही. कळालं का? मग इथं लिहिताना आपल्याला असं लिहायचंय काय? शून्य वापरत नाहीत, ऋण संख्या निगेटिव्ह नंबर्स वापरत नाहीत. मग वापरतात काय? ओनली पॉझिटिव्ह इंटिजर्स, दॅट इज 1. स्टार्ट फ्रॉम 1, 2, 3, 4, 5 डॅश अँड डॅश वेअर अप टू इनफायनाईट. म्हणजे काय बाळांनो? असंख्य. म्हणजे 1 पासून सुरू होतात. संख्या कुठून सुरू होतात? 1 पासून सुरू होतात. कोणत्या संख्या? नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. 1 पासून सुरू होतात, 0 येत नाही, निगेटिव्ह येत नाही, असं अनंतापर्यंत असतात पॉझिटिव्ह नंबर्स, ज्याला म्हणतो धनसंख्या. राईट? ओके. मग हे आलं बाळांनो तुमचं उत्तर की बाबा 1 पासून सुरू होतात अशा कुठपर्यंत आहेत? इनफायनाईट आहेत, असंख्य आहेत, दमयोस्तोर आहेत. किती लिहा तुम्हाला दमयोस्तोर तरी बी आहेत पुढं. संपता संपेना. बरोबर आहे? संपता संपना. पण सुरुवात कुठून होते? 1 पासून होते. मग आपण काय म्हणायचं बाळांनो? नैसर्गिक संख्यांची सुरुवात, नॅचरल नंबर स्टार्ट्स विथ 1. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होत असून शेवट मात्र सांगता येत नाही. याचा अर्थ होतो बाळांनो सांगता येत नाही. याचे असंख्य नाव आहेत. इनफायनाईट सांगता येत नाही, असंख्य, अव्याख्यीय असे नाव आहेत त्याचे. बरोबर आहे? त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो? सुरुवात सांगता येते पण शेवट सांगता येत नाही. कोणाचा? नैसर्गिक संख्यांचा. कोणाचा? नैसर्गिक संख्यांचा. कळालं? ओके. बर अजून पुढे. आता बाळांनो याच्यामध्ये एक पॉइंट महत्वाचा ऍड करा. काय? की 0 आणि सर्व ऋण संख्या. सर्व ऋण संख्या. 0 अँड all negative integers are not considered as natural number because they are not used in our daily life for counting. Yes, understand? ओके. 0 आणि सर्व ऋण संख्या म्हणजे काय बाळांनो? निगेटिव्ह इंटिजर्स. इंग्लिश मीडियम वाले लक्षात राहू द्या.
झिरो आणि सर्व ऋण संख्या ह्या नैसर्गिक संख्या नाहीत. कामून नाहीत, कामून की ह्याचा यूज होत नाही, म्हणून ह्या नैसर्गिक संख्या नाहीत. समझेस? अरे ऊ ससुरो, समझे का नहीं समझे? हम का बोल रहे? हम ई बोल रहे, ई जीरो वाला और ई निगेटिव नंबर्स हम नाही यूज करत है हमार डेली लाइफ में. तो ई का हम नाही कहत है नॅचरल नंबर्स, हम इसको नहीं कहते नैसर्गिक संख्या. ह्याला आपण नैसर्गिक संख्या नाही म्हणू शकत. का? कारण त्यांचा वापर होत नाही. का होत नाही? मामाचं उदाहरण आठवायचं. होतोय की नाही? मामाचं उदाहरण, मामा काय केला ते आठवायचं. ठीक आहे, ओके. बर, याला इंग्लिशमध्ये लिहावं लागेल का बाळांनो? झिरो अँड ऑल निगेटिव्ह इंटिजर्स आर नॉट कन्सिडर्ड ॲज नॅचरल नंबर बिकॉज दे आर नॉट यूज इन अवर डेली लाईफ फॉर काउंटिंग. ओके, यस. चलो फिर नेक्स्ट. कंप्लीट झालं का हे? मग इथं लिहू शकता कामून की, कामून, कारण, कारण यांचा वापर, यांचा म्हणजे कोणाचा? झिरो आणि ऋण संख्या यांचा वापर हम दररोजच्या जीवनामध्ये करत नाही. वापर दररोजच्या जीवनामध्ये, अय जेवणात नाही, ते जीवनात आहे. जीवनामध्ये, दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत नाही. ओ नो, किधर गया? आ गया. हां, वापर, दररोजच्या जीवनात वापर होत नाही, म्हणून दे आर नॉट यूज इन अवर डेली लाइफ फॉर काउंटिंग. समझेस? अरे ऊ ससुरो, का बोल रहे हम? समझे का? समझे? ओके. चलो फिर बाळांनो, एक झालं कंप्लीट. आता काय झालं? नॅचरल, नैसर्गिक. याच्यावरती अजून डिटेल आहे आपल्याला, पण ते आपल्याला आता नाही घ्यायचं. आपल्याला फक्त ओळख घ्यायची. काय ओळख? अजून डिटेल काय याच्यामध्ये? याच्यामध्ये काय आहे की दोन संख्यांचा, कोणत्याही दोन संख्यांचा, कुठल्या? नैसर्गिक, कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नेहमी नैसर्गिक संख्या असतो. कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज नेहमी नैसर्गिक संख्या असते. पण कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची वजाबाकी मात्र नेहमी नैसर्गिक संख्या असेलच असे सांगता येत नाही. हे तिन्ही पॉइंट मी तुम्हाला क्लासमध्ये लिहून देणार आहे, जेव्हा आपण इंडेक्सनुसार स्टार्ट करणार आहे. आज फक्त आपल्याला काय घ्यायची? ओळख घ्यायची. ठीक आहे, काय घ्यायची? ओळख घ्यायची. बरोबर आहे, यस. अजून महत्वाचा पॉइंट कुठला? नैसर्गिक संख्यांची सुरुवात शून्यापासून होत असून शेवट मात्र सांगता येत नाही. शेवट मात्र सांगता येत नाही. नॅचरल नंबर्स आर स्टार्ट फ्रॉम 1 बट दे कांट से व्हॉट इज द एंड. एंडलेस. ओके, इनफायनाइट. काय? इनफायनाइट. चलो, कंप्लीट झालं. ओके, एवढं तुम्हाला नोट करून घ्यायचे बाळांनो. याच्यातला फक्त आपण ओळख घेतली. नैसर्गिक संख्या म्हणजे काय त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. शून्य का नाही, निगेटिव्ह नंबर का नाहीत, है ना, ऋण संख्या का नाहीत. त्याचबरोबर याची सुरुवात 1 पासून होते, म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोण आहे बाळांनो? 1 आहे, है ना. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1. व्हॉट इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर? 1. करेक्ट. ओके, चला मग पुढे. आता झालं का हे? यस. आता आपल्याला दुसरा पॉइंट बघायचा आहे बाळांनो. दुसरा पॉइंट, तो दुसरा पॉइंट काय आहे? हां, इकडे या. आता आपल्याला घ्यायचंय पूर्ण संख्या. बघा बाळांनो, काय आहे ते? पूर्ण संख्या. पूर्ण संख्या ज्याला म्हणतो आपण होल नंबर्स. होल नंबर्स, राईट. चला, पूर्ण संख्या, होल नंबर्स. पूर्ण संख्या, होल नंबर्स. बरोबर आहे. आता हे होल नंबर्स काय आहेत पाहता. आत्ताच आपण बघितलं नैसर्गिक संख्या. बरोबर आहे. आता बघा बाळांनो, याच्यात काय ऍड होतं लक्षात घ्या. समजा पाहता मी काय लिहितो, शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या यांच्या एकत्रित समूहाला, बरोबर आहे, आपण म्हणतो पूर्ण संख्या.
काय म्हणतो? पूर्ण संख्या. आता पूर्ण आहे म्हणजे याच्यात शून्य, धन, ऋण अशा सगळ्याच येतील का? नाही. ई मै बी का आहे? सम नंबर्स आर नॉट कन्सिडर्ड ॲज पूर्ण संख्या, होल नंबर. ठीक आहे, पहा आता. द ग्रुप ऑफ झिरो अँड ऑल नॅचरल नंबर्स आर कॉल्ड ॲज होल नंबर. काय म्हणायचं याला? झिरो अँड ऑल नॅचरल नंबर्स. पहा आता. द ग्रुप ऑफ, यस, ओके, चला, ग्रुप ऑफ झिरो, झिरो वर्ड लिहा बाळांनो, झिरो अँड ऑल नॅचरल नंबर्स. काय तर द ग्रुप ऑफ झिरो अँड ऑल नॅचरल नंबर्स आर नोन ॲज होल नंबर. होल नंबर्स. ओके, हा म्हणजे काय बाळांनो? ज्याच्यामध्ये झिरो पण येतो, सर्व नैसर्गिक संख्या पण येतात, त्याला म्हणतात पूर्ण संख्या. मग याची सुरुवात कुठून होत असेल सांगा बरं मला. बोला, कोण सांगेल? याची सुरुवात कुठून होत असेल सांगा. बघा आता, याची सुरुवात पहा. 0, 1, 2, 3, 4, 5 असं अप टू इनफायनाइट. असंख्य. काय? असंख्य. चला तुम्ही नोट करत चला बरं बाळांनो. हा, काय तर असंख्य संख्यांची ओळख काय असते हे आपल्याला कळेल याच्यामध्ये. नैसर्गिक माहीत झालं, होल नंबर्स म्हणजे काय, पूर्ण संख्या माहीत झालं. आता याच्यामध्ये आपल्याला कोण कोण येतं बाळांनो? थोडक्यात आपल्याला जर लिहायचं झालं तर पहा, 0 प्लस नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या, बरोबर आहे, यांच्या एकत्रित समूहाला काय म्हणतो आपण? पूर्ण संख्या, होल नंबर. 0 प्लस नॅचरल नंबर्स इज इक्वल्स टू होल नंबर्स. राईट. मग आता मी तुम्हाला जर विचारलं की सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, तर तुम्ही काय म्हणणार बाळांनो? 0. मी जर म्हटलं तुम्हाला सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, तुम्ही काय म्हणणार? 1. का? कारण नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते आणि पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून होते. बरोबर आहे? दोघांच्या सुरुवात कळाल्या. ओके. नैसर्गिक संख्याचा नाश तुम्हाला शेवट सांगता येतो. सुरुवात सांगता येते 1 पासून, पण शेवट सांगता येत नाही. पूर्ण संख्यांची सुरुवात सांगता येते 0 पासून, पण शेवट सांगता येत नाही. कळालं का तुम्हाला? आलं लक्षात तुमच्या काय म्हणतोय मी? ओके, चला. हा, झालं का? बर. आता याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की बाबा याची सुरुवात 0 पासून होते, शेवट मात्र सांगता येत नाही. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते, शेवट मात्र सांगता येत नाही. महत्वाची पॉइंट. हा, चला, झालं का? ओके, यस, कंप्लीट. चला मग पुढे जाऊत. आता पूर्णांक संख्या हे छोटा आहे, नैसर्गिक संख्या थोडंसं मोठा आहे, त्याच्यामध्ये डिटेल आहे. हा, पूर्णांक संख्या झालं का? हे नोट करणं झालं का सर्वांचं? ओके, चलो फिर अब देखेंगे अगला वाला पॉइंट. ई ससुरा का कहते देख लो. हमका ई ऐसा बोल रहा, हमरा नाम है, बोलता है पूर्णांक, लेकिन हमारे इसमें का होता है देखो, पूर्णांक संख्या, ज्याला म्हणतो आपण इंटीजर. चला, लिहिले. ओके, चला. मग आता हे पूर्णांक संख्या इंटीजर्स काय असतात? ओके, चला हेडिंग लिहा. चला फास्ट. लिहिले का बघा? आवाज येतोय क्लिअर? आवाज तर क्लिअर आहे. एकच मिनिट. हा, थांबा.
एकच मिनिट बाळांनो. चला, लिहिलं का हेडिंग तुम्ही? लिहिलं? ओके. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं पहा. हे पूर्णांक संख्या कोण येतं, इंटिजर कोण असतं. एक साधं सोपं एक्झाम्पल पाहता. इथे लिहिताना असं लिहितो, 0 पहा, 0 कॉमा धनसंख्या ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह नंबर्स, कॉमा ऋणसंख्या यांच्या एकत्रित समूहाला काय म्हणतो बाळांनो? यांच्या एकत्रित समूहाला म्हणतो आपण पूर्णांक संख्या. काय म्हणतो? पूर्णांक संख्या. बरोबर आहे का? यस. द ग्रुप विच इन्क्लूड्स कोण कोण? 0 पॉझिटिव्ह इंटिजर्स, निगेटिव्ह इंटिजर्स आर कॉल्ड इंटिजर्स, किंवा पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आर कॉल्ड इंटिजर्स. ओके, चलो फिर. आता याला एकदा नोट करा ना. पूर्णांक संख्या म्हणतात. इंग्रजीत लिहा, इंग्रजीत. ठीक आहे. आता बघा, द ग्रुप विच इन्क्लूड्स, पाहता, द ग्रुप विच इन्क्लूड्स, द ग्रुप विच इन्क्लूड्स 0 कॉमा पॉझिटिव्ह नंबर्स, मग आता पॉझिटिव्ह नंबर म्हणजे पॉइंटवाले नाही हा, किंवा स्क्वेअरवाले नाही, किंवा फ्रॅक्शनवाले असं नाही. नंबर सरळ सरळ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंटिजर्स आर कॉल्ड पूर्णांक संख्या इंटिजर्स. ओके. चला, क्लिअर झालं? बर, आता मला सांगा बरं मग बाळांनो, याच्यामध्ये कोण कोण येतं? 0 पण आला, ऋणसंख्या पण आल्या, धनसंख्या पण आल्या. बरोबर आहे? बरं, मग आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर सांगायचंय. बरोबर आहे? पहा, 0 1 2 3 4 डॅश अँड डॅश अप टू इन्फायनाईट. बरोबर आहे का? अप टू इन्फायनाईट. बर, मागे चला. -1 -2 -3 -4 -5 अप टू मायनस इन्फायनाईट. ठीक आहे. हां, तुम्ही कमेंट करा बरं. आता मला सांगा, याच्यामध्ये तुम्हाला 0 पण यायला पाहिजे, आला. धनसंख्या म्हणजे पॉझिटिव्ह पण यायला पाहिजे, आल्या. बर, निगेटिव्ह म्हणजे ऋणसंख्या यायला पाहिजे, आल्या. मग सांगा बरं मला, आता याची सुरुवात कुठून होते? ए बाळांनो, सांगा मला, याची सुरुवात कुठून होते? म्हणजे कोणत्या नंबर्स पासून याची सुरुवात होईल? 0 1 -1 -2 -3 कुठून होते सांगा? या ग्रुपमध्ये तर सगळ्याच आहेत, हे नक्की आपल्याला. बरोबर आहे ना? मग याची नेमकी सुरुवात कुठून होत असेल सांगा बरं. बोला, चला सांगा सांगा, बोला, याची सुरुवात कुठून होत असेल? नंतर बाळांनो आपल्याला आहे ना, मीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, किलोमीटर, मिलीमीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर ह्याचं कन्व्हर्जन स्टडी करायचं. ऍक्च्युअल म्हणजे अगोदर सिलेबस स्टार्ट करण्याच्या अगोदर याचं कन्व्हर्जन आलं पाहिजे, कारण तुम्हाला तो लगेच लागतो, कुठल्याही चॅप्टरमध्ये लागतो तो. बघा आता, तुम्ही जर म्हटले 0 पासून सुरुवात करतो, नाही, मागं तर संख्या आहेत, मग 0 पासून करता येईल का? नाही. 1 पासून नाही, -1 पासून नाही, -2 पासून नाही, म्हणजे तुम्हाला नेमकं सुरुवात कुठून करावं कळणारच नाही. का? कारण कुठूनही करतो म्हणले त्याच्या मागे नंबर आहेच, कुठूनही करतो म्हणले त्याच्या मागे नंबर आहेच. त्याच्यामुळं तुम्हाला याची सुरुवात बाळांनो नेमकी कुठून करायची कळणारच नाही. का बरं कळणार नाही? कारण तुम्हाला तिथे कुठल्याही नंबर पासून सुरू करायला गेलं की मागे नंबर आहेच बाळांनो. म्हणजे त्याच्या मागे 1 नंबर आहे, त्याच्या मागे 1 नंबर आहे, त्याच्या मागे 1 नंबर आहे, कुठूनही करा. म्हणजे तुम्हाला इथं लिहिताना मी पॉइंट बघा काय लिहितो आता. इथे लिहितो, पूर्णांक संख्यांची सुरुवात, पूर्णांक संख्यांची सुरुवात
पाहता पूर्णांक संख्यांची नाही, असं नाही, पूर्णांक संख्यांची नाही सुरुवात सांगता येते, नाही सुरुवात आणि नाही शेवट सांगता येतो. शेवटही नाही आणि सुरुवातही नाही. कळलं? पहा, पूर्णांक संख्यांची नाही सुरुवात नाही शेवट सांगता येतो. कळलं का? बघा, लक्षात है ना. we can't tell us what start and end point of integers, right? We can't say what is the start point and end point of the integers. आपण याची ना सुरुवात सांगता येते ना शेवट सांगता येतो. म्हणजे काय? हा महत्वाचा पॉइंट आता लक्षात घ्या. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून पण शेवट सांगता येत नाही. पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून पण शेवट सांगता येत नाही. पूर्णांक संख्यांची म्हणजे ह्याची ना सुरुवात सांगता येते ना शेवट सांगता येतो. आलं का? महत्वाचा पॉइंट आहे हा. राईट? यस. चला, कळालं? बर, आता याच्यामध्ये आपण जेव्हा चॅप्टर मध्ये स्टार्ट करूत ना बाळांनो, तर नैसर्गिक संख्या हा एकच पार्ट आपल्याला 1 तास चालणार आहे. ओके, चला मग आता झालं आपलं काय? नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स, पूर्ण संख्या, होल नंबर्स, पूर्णांक संख्या, इंटिजर्स. कळालं? ओके, आता आपल्याला थोडंसं पुढे गेले की अजून एक पॉइंट कव्हर करायचा ज्याचं नाव आहे बाळांनो सम आणि विषम संख्या. लई सोपं आहे, सगळ्यांना माहिती आहे सम आणि विषम संख्या. पाहता, एक असते तुमची समसंख्या, ज्याला म्हणतो आपण इव्हन नंबर. इव्हन नंबर, राईट? हा, पालकांनी सुद्धा लक्ष द्या बरं, कारण विद्यार्थी आपले आजचा काय अभ्यासक्रम झालाय आणि काय रिवाइज करायचंय, काय होमवर्क आहे, या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. पालकांना थोडंसं तेवढं काम आहे बघा तुमच्या मागे. ओके, हा, झाले? यस. आणि बाळांनो काय करायचंय महत्वाचं म्हणजे आपले जे मित्र असतील, जुने स्टुडंट असतील, तुमच्या ओळखीचे असतील, त्या सर्वांना सांगायचंय आता आपला सिलेबस स्टार्ट झालेला आहे. तर ज्यांना ज्यांना वाटतं की मला ह्या वर्षाची स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे, त्यांनी पहिल्या लेक्चर पासून प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. कारण बाळांनो नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स हा पार्ट जर कंप्लीट झाला आणि जर मी तुम्हाला समजा पुढे आल्यानंतर मूळ संख्या शिकवतोय आणि तुम्ही तिथं जॉईन झाला तर तुम्हाला बाळांनो मूळ संख्या कळणार नाही. नॅचरल नंबरवर क्वेश्चन आला तर तो तुमचा बरोबर येणार नाही. कारण पुढे आपल्याला काय असतं की नैसर्गिक संख्या ज्या आहेत नॅचरल नंबर्स यांची आपल्याला काय म्हणतंय किंवा क्रमवार संख्या घेतल्या, मग याच्यातल्या वर्ग संख्या कोणत्या, पूर्ण वर्ग संख्या कोणत्या, तर हे असं जे ना हे असं विचारतात आपल्याला. म्हणून नॅचरल नंबर माहीत पाहिजे. मग त्यामुळं पहिल्या लेक्चर पासून अटेंड करायचा क्लास. तुमचे जे मित्र असतील, ओळखीचे जे असतील बाळांनो, शाळेमधले असतील, गल्लीतले असतील, त्या सर्वांना सांगा की आजपासून क्लास सुरू झालाय, पहिल्या लेक्चर पासून अटेंड करा. ठीक आहे? ओके. आणि जर काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला, तर तुम्हाला 2 नंबर दिलेत ऑफिशियल. 7070090947 हा एक नंबर आहे आपला ऑफिशियल, आणि 9021101029 हा एक आपला ऑफिशियल नंबर आहे. हे 2 ऑफिशियल नंबर आहेत बाळांनो. ह्याच्यापैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करून तुमची काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता, काय डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि मी माझा म्हणजे डाऊटसाठी मग एक नंबर देईन, त्याच्यावरती तुम्ही डाऊट पाठवू शकता. ओके, माझा वैयक्तिक जो आहे ना नंबर तो देईन मी तुम्हाला डाऊटसाठी. जे तुम्हाला डाऊट आले त्या नंबरवरती तुम्ही डाऊट विचारू शकता अभ्यासक्रमाशी रिलेटेड. बाकी तुम्हाला आपल्या पूर्ण फाउंडेशन असेल, अकॅडमी संदर्भात असेल, ते विचारायचं असेल तर या नंबरला विचारा. चला या, आता समसंख्या कोण आहेत पहा. लिहिला का नंबर? ओके, या आता समसंख्या कोण आहेत बघा. तर इथे लिहितो. सम म्हणजे काय रे बाळांनो, आपण लई लहानपणी शिकलो, म्हणजे 2रीला शिकलो, 3रीला शिकलो, आता 4थीला आलो आणि 4थीला आपल्याला काय आहे ते शिकायचंय. बरोबर आहे? यस. पहा आता समसंख्या, ज्या संख्यांना द नंबर्स, ज्या संख्यांना काय होतं 2 ने निशेष, म्हणजे याचा अर्थ काय बाळांनो? कंप्लीट. ओके, निशेष
भाग जातो म्हणजे रिमाइंडर बिलकुल उरत नाहीये, बाकी बिलकुल उरत नाही, त्यांना जातो. किंवा महत्वाचं पाहता, किंवा ज्या संख्यांच्या एकक स्थानी लास्ट डिजिट, किंवा ज्या संख्यांच्या एकक स्थानी, ज्या संख्यांच्या एकक स्थानी काय असेल बाळांनो, 0, 2, 4, 6, 8 हे अंक, 0, 2, 4, 6, 8 हे डिजिट, हे अंक असतील किंवा असल्यास त्यांना समसंख्या म्हणतात. का म्हणते? समसंख्या म्हणते. अरे का म्हणते? समसंख्या म्हणते. बरोबर है. इका हम कहते हैं समसंख्या, इवन नंबर्स. बरोबर है. मग हम इसको अब और एक बार लिखेंगे ना अंग्रेजी में. हमारे जो फाइटर्स है जो अंग्रेजी में तैयारी कर रहे उनके लिए अंग्रेजी में. बराबर है कि नहीं? चलो ये क्या कहता है ससुरा, देख लो. द नंबर्स विच इज, पाहता, द नंबर्स विच इज, द नंबर विच इज, द नंबर विच इज कंप्लीटली डिव्हिजिबल बाय, कंप्लीटली डिव्हिजिबल बाय. ए बाळांनो, आपल्याला फक्त काय करायचंय, आपल्याला बेसिक होईपर्यंतच हे असं एकत्र घ्यायचं ना. मग एकदा आपला चॅप्टर सुरू झाला की इंग्रजी माध्यमाची इंग्रजी माध्यमात, मराठी माध्यमाचे मराठी माध्यमात. मग डबल डबल लिहिण्याची गरज आहे का? नाही. चला मग पुढे. द नंबर्स विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2, डिव्हिजिबल बाय 2, और काय, और द नंबर्स which has unit digit, which has unit digit is 0 to 4. हे मी लिहिलं ना बाळांनो, इथं 0 to 4 लिहिलं. ओके, 0 to 4, 6, 8 are known as what? इवन नंबर्स. मराठीत नाही इंग्रजीत लिहायचं आपल्याला. इव्हन नंबर्स. अरे समजे का? यस. ओके बाळांनो, काय करायचं, लास्ट डिजिट चेक करायचं किंवा त्याला 2 न डिवाइड करायचं. मग एक्झाम्पल बघा बरं, एक्झाम्पल बघा बरं. एक्झाम्पल महत्वाचं आहे. काय पाहता, समजा मी असं लिहिलं 4 नको 7 2 8 4 9 1 3 पुढे 4 दिले. आता बाळांनो, हा नंबर सम आहे का विषम आहे, म्हणजेच काय इव्हन आहे का ऑड आहे, हे आपल्याला स्टडी करायचं आहे, ओळखायचं आहे. तर कसं ओळखायचं, काय हे कसं ओळखायचं की बाबा काय आहे, एवढाच पॉईंट घेऊत आज आपण. ओके, थोडं थोडं बेसिक क्लिअर करत जाऊत ना, एवढाच पॉईंट घेऊत. एक 5-6 मिनिटं 10 मिनिटाच्या आसपास अगोदर सोडूत, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर तुमचं मन आता सगळं खेळण्यात आहे ना. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, कुणी मामाच्या गावाला आहे, कुणी खेळायला चाललंय. उन्हाचं बाहेर पडू नका बाळांनो. 10च्या नंतर 9 आपला क्लास झाला की घरात बसायचं. क्लास झाल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत बिलकुल घराच्या बाहेर निघायचं नाही, नाहीतर बिमार पडतो बरं बाळांनो. ऊन भयानक आहे. चला बाळांनो, शेवटचं डिजिट ओळखा, काय आहे रे? 4 आहे. मग 4 असेल बघा, 0 2 4 6 8, तर काय झाला, इवन नंबर झाला, समसंख्या झाली. राईट. म्हणजे आपल्याला या शेवटच्या डिजिटवरून ओळखता येते की तो काय आहे. किंवा त्या पूर्ण संख्येला 2 ने भाग द्या. कशाला 2 ने भाग द्या? शेवटचा डिजिट बघा. बरोबर आहे. यस. बर, मग आता एक महत्वाचा पॉइंट पहा. एक समसंख्या आहे, एक काय समसंख्या आहे. याच्यामध्ये जर तुम्ही 1 मिळवला तर तुम्हाला काय मिळते? लगतची विषम संख्या मिळते. हे बाळांनो, हे पॉईंट मी उद्या लिहितो, इथं बसणार नाही आता, कारण इंग्रजीमध्ये लिहायचं ना आपल्याला, त्याला बसणार नाही तो. समसंख्या आहे प्लस 1 केलं तर काय मिळतं तुम्हाला? विषम संख्या मिळतं. राईट. मग मी इथं लिहितो इव्हन नंबर आहे प्लस त्याच्यात 1 केलं तर तुम्ही काय मिळतंय तुम्हाला? ऑड नंबर मिळतंय. काय इव्हन मध्ये प्लस 1 केलं तर ऑड मिळतं. राईट. तर हा पॉइंट जो आहे, हा पॉइंट महत्वाचा आहे. मग मी याला शब्दामध्ये तुम्हाला लिहून देईन. इफ एनी इव्हन नंबर
ॲड विथ 1 or subtract with 1 then we get adjacent odd numbers. हे जे आहे ना हे सेंटेन्स मी लिहून देईन. इफ we add in any even number we add 2 then we get adjacent even number. हे जे नोट आहेत ना मी उद्याच्या लेक्चरला नोट करून देईन तुम्हाला. ठीक आहे, आजपर्यंत एवढं जे झालंय त्याला रिवाइज करा. आजच्या लेक्चरचं महत्वाचं आहे त्याला रिवाइज करा. मागच्या लेक्चरचं महत्वाचं का आहे कारण ते बेसिक आहे ते रिवाइज करा. ओके, मग इथून पुढे जे जे बेसिक लागणार आहे बाळांनो, जे जे आपल्याला घटक लागणार आहेत त्या सिलेबसमध्ये ते पूर्ण अगोदर क्लिअर करूत आणि नंतर मग चॅप्टर वाईज स्टार्ट करूत. ठीक आहे, ओके. आपल्याला मीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर हे पण म्हणजे कव्हर करायचं आहे. आलं का लक्षात? चला, इथपर्यंत झालं. बरं बाळांनो, अजून समजा आपल्या वर्गातले मित्र असतील त्यांनाही सांगायचंय. आणि महत्वाचं काय आहे तर जे इयत्ता 5वीला म्हणजे तुमचे सिनियर, तुमच्या पुढच्या वर्गातले विद्यार्थी जे इयत्ता 5वी आता इयत्ता 5वी मध्ये प्रवेश घेतलेत बाळांनो, त्यांच्यासाठी नवोदय जवाहर विद्यालय है ना, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, ही परीक्षा काय असते त्यांना माहिती आहे. त्यांना पण सांगा, त्यांना पण इथे जॉईन करायला सांगा कारण यांचा सिलेबस स्टार्ट झालेला आहे. कोणाचा? जवाहर नवोदय विद्यालयाचा. बरोबर आहे. अतिशय प्रदीर्घ असा अनुभव असणारे आपले सोपान सुंबे सर, मराठी व्याकरण आणि इंग्रजी, बरं यांना तर तो नसतोच भाग, पण बाकीच्या परीक्षा नाही ना, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणाचा पूर्ण पोर्शन कंप्लीट करणार आहेत. आपण गणिताचा भाग क्लिअर करणार आहे. त्याचबरोबर इयत्ता 7वी असेल, इयत्ता 6वी असेल, हे विद्यार्थी सुद्धा यांचा सुद्धा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे बाळांनो. त्यांची सुद्धा संख्यांची ओळख हा बेसिक पार्ट मी स्टार्ट केलेला आहे. त्यांना सुद्धा सांगा. आणि कोणी जर समजा 8वी NMMS तयारी करत असतील, जे गरीब विद्यार्थी आहेत बाळांनो, काय ज्यांच्या वडिलांचं उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आहे त्यांना ही परीक्षा देता येते. सॉरी 3.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांना ही परीक्षा देता येते. आणि तुम्हाला स्कॉलरशिप मिळते 48,000 रुपये 4 वर्षाची. एका वर्षाला 12,000, एका वर्षाला 12,000. तर ही एवढी आपल्याला स्कॉलरशिप मिळते. ती कोणती परीक्षा आहे तर ही NMMS नावाची परीक्षा आहे. तर ह्या सगळ्यांचा आपला अभ्यासक्रम सुरू झालेला आहे बाळांनो, सर्वांना सांगा. आलं लक्षात? आणि जे आपले यूट्यूब चॅनलला लेक्चर अटेंड करताय बाळांनो, तर त्या सर्वांनी काय करायचं, चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं. याची लिंक मी या लेक्चरची आपल्या ग्रुपला पाठवून देतो बाळांनो, ती तेवढी लिंक तुम्ही शेअर करा. ओके, चला मग थांबू. यस, ओके. हॅव अ नाईस डे. थँक्यू.